नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं आहे मित्रांनो, नगर परिषदचा जो निकाल लागलेला आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. संपूर्ण बाबी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम कमेंट करा. तुम्हाला जे काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा. पण कमेंट करण्याआधी मित्रांनो तुम्हाला काय करायचं, सबस्क्राईब करायचं आहे. कारण माझ्या चॅनलवरती असं होतं की मला जे कमेंट बॉक्समध्ये जे सबस्क्रायबर आहेत त्यांचीच कमेंट टॉपवरती दिसतात. म्हणून जर तुम्ही कमेंट करून कमेंट करण्याआधी जर सबस्क्राईब केलं तर तुमचे पण कमेंट्स मला लगेच दिसतील आणि रिप्लाय करायसाठी इझी जाईल. कारण बरेचसे कमेंट येत असतात. तरी मी आपल्या चॅनलची खासियत हीच आहे की आपण प्रत्येक कमेंटचं 100% उत्तर देत असतो. तर आधी सबस्क्राईब करा आणि मग कमेंट करा, जेणेकरून तुमचे कमेंट्सवरती हायलाईट झाले पाहिजे मला. तर बघा, ज्या प्रकारे आपण थंबनेलमध्ये पॉईंट कव्हर केलेले आहे, तर नगर परिषदचा जो निकाल लागलेला आहे त्याची सर्व जे PDF आहेत, मॅक्झिमम PDF आपण माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे. आणि या टेलिग्राम ग्रुपची पण लिंक तुम्हाला मिळून जाईल. तिथे जॉईन व्हा. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपची खासियत ही आहे की हा ओपन आहे, म्हणजे इथे तुम्ही चॅटिंग करू शकता विदाऊट एनी हेजिटेशन. तुमचे जे काही पॉईंट्स आहेत तिथे तुम्ही व्यक्त करू शकता आणि काही तुम्हाला हेल्प लागली तर बाकीचे स्टुडंट्स आहेत ते पण तुम्हाला तिथे उत्तर देत असतात. ओके, तर बघा, कट ऑफ इतका हाय गेला की आत्ताच बघा 2 दिवसाआधीच आपला WRDचा निकाल आलेला होता. त्याच्यामध्ये पण जो गोंधळ झालेला आहे तो सर्वांना माहीतच आहे. आणि त्याच्यानंतर आता परत एक निकाल आलेला तो म्हणजे नगर परिषदचा, जो मोस्ट अवेटेड निकाल होता. आणि त्याच्यामध्ये बघा परत नॉर्मलायझेशनमुळे आता विद्यार्थ्यांचा गेम झालेला आहे. तर आधी तलाठी, मग WRD आणि आता नगर परिषद, याच्यामुळे विद्यार्थ्यांची शंका तर आता भडकावल्याच आहे. तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो, तुम्हाला पण मध्ये येऊन तुम्हाला कमेंट करायचं. ओके, मी तुम्हाला इथे एक असा प्रश्न म्हणजे एक नॉर्मल विचारतो रिझल्ट दाखवण्याआधी, की ज्या प्रकारे आता तलाठी, WRD आणि मग नगर परिषद, WCD पण आहे याच्यामध्ये, सर्वच एक्झाममध्ये जर आपण पकडलं तर ऑलमोस्ट आपल्याला असे निकाल बघायला मिळत आहेत. तर तुमचं काय म्हणणं आहे? आता येणाऱ्या जे एक्झाम आहेत या TCS, IBPS तर छान छान निकाल लावते, पण TCSची जी एक्झाम होते तर त्याच्यामध्ये का बरं असं घोड होतं आहे? तर तुम्हाला काय वाटते, एक्झाम कोणी घेतली पाहिजे? आपण ऑनलाईनवरून आलो की इथे भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे म्हणून. पण आता जेव्हा ऑनलाईनमध्येच असं पुढे सेंटर मॅनेज होते तर आपण रोजची नवीन न्यूज बघत असतो. तर आता याच्यावरून अशा शंका म्हणजे मनात उत्पन्न व्हायला लागल्या विद्यार्थ्यांच्या. कितीतरी विद्यार्थ्यांचे मला डेली आता मेसेज येत आहेत की सर कसं करायचं? म्हणजे इतके पैसे भरून इतकी मेहनत करून सर्व जर मेहनत वाया जात असेल तर मग अर्थ काय? तर रिझल्ट मी तुम्हाला दाखवेन. आणि इथे 1/3 निगेटिव्ह मार्किंग असून पण विद्यार्थ्यांचे कसे मार्क्स आहेत, 190, 190 प्लस असे मार्क्स आहेत. तर मग तुम्ही विचार करा की हे विद्यार्थी, काही विद्यार्थी स्टडी असेल असं नाही, पण काही काही विद्यार्थी असे आहेत त्याचे मी विविध प्रूफ पण तुम्हाला दाखवेन की ज्यांना इतर एक्झाममध्ये खूप कमी मार्क्स होते, जे पास पण नाही होऊ शकले, त्यांना इकडे ते टॉप करत आहेत किंवा टॉप 20, टॉप 10 असे त्यांना टॉप 10मध्ये ते येत आहेत. तर काही विद्यार्थी येऊन इथे म्हणतील की आमचा स्टडी आहे, आमचे मित्र असे तसे लागले, ते त्यांना छान अभ्यास होता. ती गोष्ट खरी आहे मित्रांनो. जे विद्यार्थी मेहनतीने लागले त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, ते ऑलरेडी त्यांचा अभ्यास आहे इथे. कारण MPSCचे जे विद्यार्थी होते त्यांचा खूप चांगला स्टडी झालेला असतो आणि त्याप्रकारे त्यांना मार्क्स पण आहेत. पण काही काही विद्यार्थी असे असतात, ते आता समोर येणारच आहे. तर समिती जी आहे, स्पर्धा परीक्षा समिती, तर त्याच्यामध्ये पण त्यांच्या थ्रू पण बरेचसे विद्यार्थ्यांचे नाव येतील आता समोर. तर आपण ते समोर बघणारच आहोत. ओके, तर तुम्हाला एकच मला हे विचारायचं आहे की येणारी जी एक्झाम होणार आहेत आता, तुम्हाला कशा पद्धतीने एक्झाम झालं पाहिजे असं व्हायला पाहिजे? TCSनी घेतल्या पाहिजे की मग याच्यावरती ऑफलाईनच परत पण MPSC थ्रू एक्झाम झाल्या पाहिजे? याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं. तर बघा, महाराष्ट्र नगर परिषदचा निकाल एक प्रसिद्धीपत्र आलेलं आहे. आपण ते शॉर्टमध्ये आता इथे कव्हर करूया आणि तुम्हाला 1-2 निकालाचे सॅम्पल पण दाखवेल. ऑलरेडी संपूर्ण PDF आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे. इथून तुम्ही सर्व निकाल डाउनलोड करू शकता किंवा मी तुम्हाला ते लिंक पण दाखवेन. ते लिंकवरती गेले की तुम्हाला तो डाउनलोड करता येईल. तर मी तुम्हाला तो दाखवतो निकाल PDF. तर बघा, इथे यांचं एक प्रसिद्धीपत्र आलं. या प्रसिद्धीपत्रामध्ये काय म्हणत आहे, नगर परिषद संचालनालयामार्फत जे आता राज्यातील विविध पदांसाठी जी सरळ भरतीच्या माध्यमातून जी एक्झाम झालेली होती 2023, तर 25, 26, 27, 28 ऑक्टोबर 2023 व 9-22-24 नोव्हेंबर रोजी ह्या 3 सत्रांमध्ये एक्झाम पार पडलेली होती. तर TCSने एक्झाम घेतली. 4 मार्च 2000 सादर झालेल्या उमेदवारांचे जे काही संवर्गनीय गुण आहेत ते आता इथे स्वतंत्ररित्या यादीच्या मार्फत काढवण्यात येत आहेत. तर तुम्हाला जर लिंक पाहिजे असेल तर या PDFवर तुम्ही डाउनलोड केलं, PDFच्या इथे तुम्हाला लिंक दिसते, इथून डायरेक्ट तुम्ही
तुमचे रिझल्ट डाउनलोड करू शकता. तर 2-3 काही रिझल्ट आपण ऑलरेडी बरेचसे रिझल्ट आपल्या याच्यात टाकलेले आहे टेलिग्राम ग्रुपवरून. तर ते मी आता तुम्हाला इथे दाखवतो. ओके. आणि जो मी पॉईंट बोलत होतो बघा, तर अर्थसंख्यिकी जे स्टॅटिस्टिकल असिस्टंटचे जे पेपर झालेले होते, तिथे 200 पैकी काही-काही स्टुडंटना 56 गुण पण नाही. आणि कर निर्धारण नगर परिषद कर निर्धारणमध्ये त्यांना 200 पैकी 200 अशा प्रकारे आफ्टर नॉर्मलायझेशन. ओके. 200 पैकी 200 आफ्टर नॉर्मलायझेशन असले तरी त्यांना विदाउट नॉर्मलायझेशन 190 प्लस आहेत. आणि याच्यात 1/3 निगेटिव्ह मार्किंग असून सुद्धा. तर दोन्ही पेपरमध्ये फक्त 6 दिवसाचे अंतर होते. आता हे 56 गुण असलेले कोण आहेत ते, म्हणजे धुरंधर कोण आहेत ते संपूर्ण आता माहिती समोर येणारच आहे. त्याच्यावरती इन्क्वायरी होणारच. ओके. तर निश्चिंत राहा. तर याच्याबद्दल काय होणार आहे नगर परिषदबद्दल बघा. आता नगर परिषद आता आपली मार्च एंडमध्ये तुमची काय होईल इथे कागदपत्र तपासणी होईल. त्याच्यानंतर जॉईनिंग एप्रिलपर्यंत. पण जॉईनिंग पण कसं आहे, आता आचारसंहिता जर नाही लागली तर ते सर्व आचारसंहितेवरती डिपेंड आहे. इथे आपण मार्च म्हणजे मार्चमध्ये जर शेड्यूल आला, सगळं क्लिअर झालं, तर एप्रिलमध्ये जॉईनिंग मिळण्याची शक्यता आहे. पण आचारसंहितेमध्ये म्हणजे जॉईनिंग देण्याची शक्यता खूप कमी असते. ओके. तर एक आपण रिझल्ट बघूया टॅक्स. आता हा बघूया आपण, कर निर्धारणचाच निकाल आहे. तर याला मी ओपन करतो. इथे तुम्ही आता बघू शकता निकाल कशाप्रकारे कट ऑफ गेले. आता ऑलरेडी जे कॅन्डिडेट ज्यांचे निकाल लागले त्यांनी सर्वांना बघितलेलंच असेल. तर बघा इथे या प्रकारे काही कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना पेपर 1मध्ये आफ्टर ऑब्जेक्शन इतके मार्क्स होते 110. आणि आफ्टर ऑब्जेक्शन नंतर बघा आफ्टर नॉर्मलायझेशन इतके मार्क्स झालेले आहे 120. आणि पेपर 2मध्ये त्यांचा स्कोर आहे 75, 80. आणि आफ्टर नॉर्मलायझेशन 80. अशा प्रकारे 200 पैकी 200 गुण मिळालेले आहेत काही कॅन्डिडेट. त्याच्यानंतर 198. थांबा, तर मी तुम्हाला थोडंसं झूम करतो इथे. तर इथे बघू शकता असं जे टॉपर कॅन्डिडेट आहेत तिथे 200, 198, 196 अशा प्रकारे इथे रिझल्ट आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण जर परत खाली गेलो नेक्स्ट पेजवरती, पण त्याच्यानंतर सर्व 190 अबोव्ह इथे मॅक्झिमम कॅन्डिडेट आहेत. तर या प्रकारे निकाल लागलेला आहे. आणि ज्यांना चांगले मार्क्स आहेत 190, 180 अबोव्ह आहेत, त्या सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. ओके. तर तुम्हाला किती मार्क्स आहेत मित्रांनो, तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा, जेणेकरून सर्वांना कळेल की तुमच्या आधी मार्क्स किती होते आणि आफ्टर नॉर्मलायझेशन किती होते मार्क्स. तर हे सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर दुसरा पण रिझल्ट बघूया आपण. काही टेक्निकल पोस्ट होत्या, टेक्निकल पोस्टचं पण इथे टाकलेलं आहे मी. तर तो एक रिझल्ट दाखवून देतो तुम्हाला. ओके. महाराष्ट्र म्युनिसिपल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. तर आपण हा एक शॉर्टमध्ये बघून घेऊ. तर याचं पण बघू शकता. इथे थोडंसं टेक्निकल पोस्ट असल्यामुळे इथे थोडंसं म्हणजे जो रिझल्ट आहे थोडासा व्यवस्थित वाटतो, पण याच्यामध्ये पण खूप जास्त मार्क्स आहेत. जरी टेक्निकल असली पोस्ट पण याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह असल्यावरती पण त्या हिशोबाने हा खूप जास्त हाय कट ऑफ आहे. ओके. तर तुम्हाला किती मार्क्स आहेत इथे तुम्ही बघू शकता. टॉपर कॅन्डिडेट 166, त्याच्यानंतर 163 या प्रकारे असा इथे कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर 159, 156, 154 या प्रकारे असा तुम्ही खाली गेले तर मग असा कट ऑफ कमी होत गेलेला. ओके. तर ही संपूर्ण PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्ही पण इथे तुमचा रिझल्ट डाउनलोड करून घ्या. आणि याच्यामध्ये आणखी जर काही पॉईंट सुटले असतील माझे, तर तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये येऊन पण कमेंट करू शकता. ओके. तर याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला मेसेज दाखवायचा बघा. बोगस नगर परिषद भरती म्हणून आम्ही काय बोललो की जागा वाढबाबत सहमत नव्हतो. जागा वाढवून आपण बोगस विद्यार्थ्यांनाच नोकरीस लावत होतो. खूप नावे आमच्यापर्यंत आली आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा मेसेज आहे. तर त्यांचं इथे काय म्हणणं आहे बघा. खूप जण डमी बसलेले आहेत. काही ठिकाणी सेंटर मॅनेज होते. तलाठी भरतीमुळे लातूरचे जे गुरु सेंटर व क्रॉस सेंटर बंद केलेले होते. कॉस्ट सेंटर. ओके. जे बंद केलेले होते तिथून खूप बोगस लोकांची निवड झालेली आहे. सेम पद्धत होती. त्यामुळे मुलांना आवाज उठवा, नाहीतर आपण म्हणजे आवाज उठवा, आम्ही पण सोबत आहोत, पण तुमची साथ पाहिजे. आता विद्यार्थ्यांवरती आहे. जर कुठे आंदोलन वगैरे झालं, काही डेट वगैरे यांनी ठरवली, तर विद्यार्थ्यांना तुम्हाला पण काय करायचं आहे, त्यांना प्रतिसाद द्यायचा. आता शेवटी इतकंच बोलायचं मला. तुम्हाला जे काही तुमचं म्हणणं आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. तर सर्व पॉईंट्स कव्हर केले मित्रांनो. तुमचं काही जर म्हणणं असेल आणखी याच्यामध्ये तुम्ही कळवू शकता. थँक्यू व्हेरी मच.